जय हिंद. स्वागत आहे सगळ्यांचं. मित्रांनो, आज आपण इकॉनॉमिक्सचे काही महत्त्वाचे PYQ बघणार आहोत, जे येणाऱ्या परीक्षेसाठी आपल्याला खूप हेल्पफुल ठरतील. चला तर मग प्रश्न क्रमांक 21 आहे. भारतातील भाववाढीत पुरवठा बाजूच्या घटकांचे प्राबल्य असल्याने खालील दीर्घकालीन धोरण उपयुक्त ठरू शकते. बदलती उत्पादन रचना, नियोजित आयात धोरण, वाहतुकीवर भर, नाशवंत वस्तूसाठी साठवण सुविधा. तर वरीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे? तर वरीलपैकी सर्व पर्याय आपले बरोबर असणार आहेत. पुढचा प्रश्न आहे. जीवनाचा भौतिक गुणवत्ता निर्देशांक PQIL, यालाच आपण फिजिकल क्वालिटी ऑफ लाईफ इंडेक्स असं म्हणतो. हा PQLI मोजताना कोणता घटक विचारात घेतला जात नाही? तर अपेक्षित आयुर्मान घेतला जातो, दरडोई उत्पन्न, बालमृत्यूदर घेतला जातो, साक्षरता घेतला जातो. तर दरडोई उत्पन्न हा घटक विचारात घेतला जात नाही. तर आपलं प्रश्नाचं उत्तर हे सेकंड असणार आहे, दरडोई उत्पन्न. हा जो PQLI आहे, देशाच्या जीवनाची गुणवत्ता किंवा सुस्थिती मोजण्याचा एक प्रयत्न आहे. 1970च्या दशकात एम डी मॉरिस यांनी ओव्हरसीज डेव्हलपमेंट काउन्सिलसाठी हा विकसित केला होता आणि हा 0 ते 100 दरम्यान मोजला जातो. पुढचा प्रश्न आहे. एकूण दारिद्र्य दरीविषयी टोटल पॉवर्टी गॅप खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? आपल्याला योग्य विधान शोधायचं आहे, योग्य विधान आपल्याला बघायचं आहे. तर स्टेटमेंट 1 आहे, दारिद्र्य रेषेखालील प्रत्येकाला त्या रेषेच्या वर आणण्यासाठी आवश्यक असलेल्या एकूण उत्पन्नाचे मोजमाप TPG करते. एकूण उत्पादनाचे मोजमाप आहे. स्टेटमेंट सेकंड आहे, निव्वळ दारिद्र्य रेषेच्या खाली ज्यांचे उत्पन्न आहे अशांची संख्या म्हणजे TPG होय. 3 आहे, प्रत्येक उत्पादन घटकाला मिळणाऱ्या एकूण राष्ट्रीय उत्पादनातील वाट्याचे मापन TPG करते. स्टेटमेंट 4 आहे, एखाद्या देशातील उत्पन्न विषमतेच्या सापेक्ष तीव्रतेचे मोजमाप TPG करते. तर वरीलपैकी आपलं स्टेटमेंट 1 हे बरोबर असणार आहे. दारिद्र्य रेषेखालील प्रत्येकाला त्या रेषेच्या वर आणण्यासाठी आवश्यक असलेल्या एकूण उत्पादनाचे मापन TPG करते. पुढचा प्रश्न आहे. दारिद्र्य घटक आणि उपजीविका प्रोत्साहन यासाठी भारत सरकार बरोबर संयुक्त राष्ट्रीय विकास कार्यक्रमाने खालीलपैकी कोणत्या कार्यक्रमांना पाठबळ दिले आहे? स्टेटमेंट A आहे, सर्वांसाठी माफक दरात ग्रामीण गृहनिर्माण. हे बरोबर आहे. B आहे, बहुराज्यीय आरोग्य सेवा व्यवस्था क्षमता सुधारणा 2013 ते 17. हे पण बरोबर आहे. C आहे, प्रशासन व गुणित उपजीविका पाठबळ गोल्स 2013 ते 17. हे पण स्टेटमेंट बरोबर आहे. आणि स्टेटमेंट D आहे, आदिवासी विभाग राष्ट्रीय क्षमता बळकटीकरण 2013 ते 17. हे पण स्टेटमेंट बरोबर आहे. तर वरीलपैकी सर्व हे आपलं प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे. महाराष्ट्र शासनाने डॅश डॅश या वर्षापासून लिंगभाव आधारित अर्थसंकल्प स्वीकारली. लिंगभाव आधारित पद्धत स्वीकारली. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 2013 साली महाराष्ट्र शासनाने लिंगभाव आधारित अर्थसंकल्प पद्धत स्वीकारली, जानेवारी 2013. तर भारताने केव्हा स्वीकारली? तर भारताने 2005 मध्ये लिंग आधारित अर्थसंकल्प पद्धत स्वीकारली. हा जो लिंगभाव आधारित अर्थसंकल्प आहे, हा एक प्रकल्प आहे जो सार्वजनिक निधीचे वाटप आणि मागणी करण्यासाठी लिंगानुसार बिंग लागू करतो. पुढचा प्रश्न आहे. 2011 मध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यात बाल लिंग गुणोत्तर सर्वात कमी होते? कर्नाटक, महाराष्ट्र, केरळ की मध्य प्रदेश? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे महाराष्ट्र.
तर महाराष्ट्राचं लिंग गुणोत्तर हे 894 2011 नुसार 894 आहे. मध्य प्रदेशचे लिंग गुणोत्तर आहे 932 आणि केरळचे लिंग गुणोत्तर आहे 964 आणि कर्नाटकचं लिंग गुणोत्तर आहे 948. हे विविध राज्यांचे लिंग गुणोत्तर आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. तर 2011 नुसार भारतात सर्वात कमी लिंग गुणोत्तर कोणाचं असेल तर ते हरियाणाचं आहे आणि हरियाणाचं लिंग गुणोत्तर हे 834 आहे. आणि सर्वात जास्त जर लिंग गुणोत्तर विचारलं तर अरुणाचल प्रदेश या राज्याचे लिंग गुणोत्तर सर्वात जास्त आहे. त्याचं लिंग गुणोत्तर आहे 972. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर हे महाराष्ट्र आहे 894. पुढील प्रश्न आपण बघूया. जागतिक बँकेच्या मते भारतीय शहरीकरणाच्या खालीलपैकी कोणत्या महत्त्वाच्या समस्याचे निराकरण करणे आवश्यक आहे? खराब स्थानिक प्रशासन, बरोबर आहे. अत्यल्प वित्तपुरवठा, हे पण बरोबर आहे. खर्चवाढ करणारे अयोग्य नियोजन, हे पण बरोबर आहे. वेगाने खालावत जाणारा पर्यावरण दर्जा. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व समस्याचे निराकरण करणे आवश्यक आहे. पुढील प्रश्न आपल्याला बघूया. प्रश्न क्रमांक 28 आहे. खालीलपैकी कोणते विधान किंवा विधाने लिंगभाव असमानता निर्देशकाला लागू होते? जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्सला काय लागू होते ते बघायचं आहे आपल्याला. तर आरोग्य, सक्षमीकरण व श्रम बाजारपेठ यातील लिंगभाव फरकाची कल्पना GII मुळे येते. हे स्टेटमेंट बरोबर आहे. GIIचे उच्च मूल्य प्रत्यक्षात लिंगभाव असमानतेची तीव्रता दर्शवते. हे पण स्टेटमेंट बरोबर आहे. प्रत्येक लिंग गटाला मिळालेल्या संसदीय जागांचा वाटा व सक्षमीकरणाचे आंशिक मापन करतो. हे पण उत्तर बरोबर आहे. तर वरीलपैकी सर्व हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. मित्रांनो, GII लिंग म्हणजे जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्स हे GII लिंग असमानतेच्या मोजमापनासाठीचा एक निर्देशांक आहे जो UNDPद्वारे 2010च्या मानव विकास अहवालाच्या 20व्या वर्धापना दिनानिमित्त आवृत्तीमध्ये सादर करण्यात आला होता. तर GII मोजण्याची श्रेणी आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे. तर 0 आणि 1 दरम्यान GII मोजला जातो. पुढचा प्रश्न आहे. भूमिराशी या आंतरजाल आधारित प्रणालीविषयी खालीलपैकी कोणते विधाने लागू आहेत? स्टेटमेंट A आहे ही प्रणाली 1 एप्रिल 2018ला अस्तित्वात आली. बरोबर आहे. स्टेटमेंट B आहे रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने ही प्रणाली सुरू केली. ही पण स्टेटमेंट बरोबर आहे. स्टेटमेंट C आहे भूसंपादनाची पूर्ण प्रक्रिया संपूर्णपणे अंकीय व यांत्रिकीकृत व्हावी म्हणून ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. हे पण स्टेटमेंट बरोबर आहे. तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर हे वरीलपैकी सर्व असणार आहे. पुढचा प्रश्न बघूया. Rio+20 संयुक्त राष्ट्रीय निरंतर विकास परिषदेविषयी खालीलपैकी कोणते विधाने योग्य आहे हे आपल्याला बघायचं आहे. स्टेटमेंट A आहे जून 2014मध्ये ही परिषद ब्राझीलमध्ये पार पडली. या परिषदेत जगासमोर सहस्त्र विकास ध्येये मांडण्यात आली. हरित अर्थव्यवस्था धोरणाविषयी मार्गदर्शक तत्त्वे या परिषदेत स्वीकारण्यात आली आणि या परिषदेत संयुक्त राष्ट्रीय पर्यावरण कार्यक्रमाचे सर्व अधिकार काढून घेण्यात आले आहे. तर वरीलपैकी कोणतं स्टेटमेंट बरोबर असणार आहे? तर स्टेटमेंट नंबर 3 हरित अर्थव्यवस्था धोरणाविषयीची मार्गदर्शक तत्त्वे या परिषदेत स्वीकारण्यात आली आहे. तर जून 2014मध्ये ही परिषद ब्राझीलमध्ये पार पडली. तर जून 2014 नव्हे तर जून 2012मध्ये 20 ते 22 जून 2012मध्ये ही परिषद ब्राझीलमध्ये पार पडली. या परिषदेत जगासमोर सहस्त्र विकास ध्येये मांडण्यात आली.
तर सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलचा जो संच विकसित करण्यासाठी जी प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय या परिषदेत घेतला होता आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलवर जो आधारित असेल ही प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. पुढचा प्रश्न आपण बघूया. नीती आयोगाच्या चिरंतन विकास उद्दिष्टे निर्देशांक अहवालाप्रमाणे 2020-21 भारताची उद्दिष्टनिहाय कामगिरी असे दर्शवते की भारताचा निर्देशांक 2020-21मध्ये 66 पर्यंत सुधारला आहे. तो 2019-20मध्ये 60 तर 2018-19मध्ये 57 होता. तर हे स्टेटमेंट बरोबर आहे. 2020-21मध्ये कोरोना संकट असतानाही भारताची कामगिरी 15 पैकी 8 उद्दिष्टांबाबत उत्तम राहिली आहे. तर ही स्टेटमेंट बरोबर आहे. तर वरीलपैकी कोणता पर्याय योग्य आहे? तर वरीलपैकी दोन्ही पर्याय आपले बरोबर असणार आहे. तर सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलमध्ये भारताचा जो नीती आयोग आहे त्यांनी जी रँक सांगितली होती तर रँकमध्ये केरला हा पहिला आहे आणि महाराष्ट्राचा 9वा क्रमांक लागतो नीती आयोगाच्या सस्टेनेबल विकास उद्दिष्टे निर्देशकांमध्ये. पुढचा प्रश्न आहे. सहस्त्र विकास उद्दिष्टे मिलेनियम डेव्हलपमेंट गोल साधण्याविषयी भारताच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? भारताने अतिशय समपद्धतीने दारिद्र्यातील घट साध्य केली आहे. हे स्टेटमेंट चुकीचं आहे. 2015च्या अंतिम रेषेनंतर भूकबळी रोखण्याचे उद्दिष्ट भारताने बरहुकूम साध्य करण्याचा प्रयत्न केला आहे. हे स्टेटमेंट बरोबर आहे. आणि महिला सक्षमीकरण हे अजूनही महत्त्वाचे आव्हान आहे. तर हे स्टेटमेंट बरोबर आहे. आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 बी आणि सी. भारताने HIV आणि एड्स, गरिबी, सार्वजनिक शिक्षा तथा शिशु मृत्यूदरमध्ये निर्धारित मानक 2015 पर्यंत आपण प्राप्त केले आहे आणि अजून बरेच बाकीचे लक्ष्य आपल्याला प्राप्त करायचे आहेत. त्यामध्ये अजून भारत मागे आहे. तेही लवकर पूर्ण होईल. पुढचा प्रश्न आहे. महिला उद्योजकांना पाठिंबा देण्यासाठी महिला आणि बालविकास मंत्रालयाने सुरू केलेल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मचे नाव सांगा. तर एक थांबा केंद्र योजना नाही, स्वधार योजना नाही आहे, डिजिटल भारत नाही आहे, तर महिला ई-हाट हे जे ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे ते महिला उद्योजकांना पाठिंबा देण्यासाठी महिला आणि बालविकास मंत्रालयाने सुरू केलं आहे. तर ही महिला ई-हाट हा जो ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे हा डिजिटल इंडिया आणि स्टँडअप इंडिया उपक्रमाचा एक भाग म्हणून देशभरातील महिलांसाठी हा एक उपक्रम आहे. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर महिला ई-हाट हे आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाबाबत खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? ही एक घटनात्मक संस्था आहे जी 2004मध्ये अस्तित्वात आली. ही एक घटनात्मक संस्था आहे, वैधानिक नव्हे. स्टेटमेंट बी आहे. अनुसूचित जमातीच्या हक्क आणि संरक्षणाच्या वंचनेविरोधात विशिष्ट तक्रारींची चौकशी करणे आणि हे आयोगाचे कार्य आहे. हे स्टेटमेंट बरोबर आहे. आदिवासी समाजाचा साक्षरता दर सुधारण्यासाठीचा हा आयोग काम करतो. हे स्टेटमेंट बरोबर आहे. आणि आदिवासी महिलांचे सक्षमीकरण सुलभ करणे हे आयोगाचे कार्य आहे. तर वरीलपैकी सर्व आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. तर अनुसूचित जाती आणि जमाती हा एक पहिले एकच होता. तर 89वी घटनादुरुस्ती 2004नुसार अनुसूचित जाती आणि जमाती आयोग वेगवेगळे करण्यात आले. तर आपल्याला जर विचारलं ते अनुसूचित जातीचे पदप्रमुख कोण आहे तर विजय सांपला हे पदप्रमुख आहेत. आणि तर अनुसूचित जमातीचे पदप्रमुखाचं अजून पद रिक्त आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. खालीलपैकी कोणत्या स्वयंसेवी संस्था या
7च्या स्वयंसेवी क्षेत्र राष्ट्रीय धोरणाच्या अखत्यारीत येतात. ए आहे औपचारिक व अनौपचारिक गट, बी समाज गटाधारित संस्था, सी धर्मादाय संस्था, डी आहे समर्थक संस्था. तर या ज्या स्वयंसेवी संस्था आहे या स्वयंसेवी क्षेत्र राष्ट्रीय धोरणाच्या अखत्यारीत येतात. तर वरीलपैकी सर्व संस्था या राष्ट्रीय धोरणाच्या अखत्यारीत येतात.